विद्यार्थी मित्रांनो, 3D मॉडेलिंग ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग या सब्जेक्टमध्ये आपण जे प्रॅक्टिकल्स आहेत ते प्रॅक्टिकल्स या चॅनलच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. तर यामध्ये आपण फर्स्ट जे प्रॅक्टिकल आहे ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. फर्स्ट प्रॅक्टिकल आहे प्रिपेअरिंग ड्रॉइंग टेम्पलेट, आणि यामध्ये तुम्हाला टेम्पलेट, बाउंड्री अँड प्रोजेक्शन सिम्बॉल हे सर्व तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. तर यामध्ये बघा, यामध्ये साईज दिलेली आहे. शीटची साईज ड्रॉ करायची आहे ती. तर A4 आपल्याला साईज दिलेलं आहे आणि त्याचं डायमेन्शन पण इथं दिलेलं आहे. तर या साईजमध्ये तुम्हाला जी शीट आहे नेमप्लेट, ती नेमप्लेट तयार करायची आहे. म्हणजे अशा प्रकारे ही जी दिसत आहे इथं, तर जशी तुमची ड्रॉइंग शीट असते त्या ड्रॉइंग शीटप्रमाणेच तुम्हाला इथं कटिया सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला ड्रॉइंग काढायची आहे. कटिया किंवा एनी अदर पॅरामेट्रिक सॉफ्टवेअर किंवा सॉलिड मॉडेलिंग सॉफ्टवेअर. तर यामध्ये बघा, स्टार्टमध्ये मेकॅनिकल डिझाईनमध्ये जायचं आहे आणि ड्राफ्टिंगमध्ये जाऊन तुम्हाला इथं जे आहे ती साईज सिलेक्ट करायची आहे. तर त्यासाठी मॉडिफायमध्ये जाऊ आणि इथून आपल्याला काय करायचं आहे, तर A4 साईज जी आहे, जी आपल्याला दिलेली आहे ती आपल्याला इथं सिलेक्ट करायची आहे. ओके केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल. इथं एक बॉक्स आपल्याला दिसत आहे. तर हा जो बॉक्स आहे, जो आपल्याला डायमेन्शन दिलेलं होतं, तर त्या डायमेन्शनचा तो बॉक्स आहे. आता बघा, यामध्ये आपल्याला बॉक्स ड्रॉ करायचा आहे, नंतर काही लिहायचं आहे, टाईप करायचं आहे. तर यासाठी काही कमांड्स आवश्यक आहेत. तर त्या कमांड्स आपण इथून जो कमांड्स आहेत ते कमांड्स थोडं बाहेर काढू, म्हणजे आपल्याला बाकीचे कमांड्स आपल्याला शो होते. तर इथं बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, तर एक बॉक्स ड्रॉ करायचा आहे. तर इथून आपण प्रोफाईलच्या आतमध्ये जो बॉक्स आहे तो तिथून आपण रेक्टँगल सिलेक्ट केलेला आहे आणि एक रेक्टँगल इथं आपण ड्रॉ केलेला आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट आपल्याला याच्या आतमध्ये सुद्धा आणखी बॉक्स ड्रॉ करायचा आहे, जसं आपल्याला डायग्राममध्ये दिलेलं आहे त्याप्रमाणे. तर तो पण आपण इथं ड्रॉ करून घेणार आहोत. इथं बघा, एक ही कमांड आहे, ही आपण ऑफ ठेवूया, कारण ही कमांड जेव्हा ऑन असते तर त्यावेळेस ती कॉर्नर टू कॉर्नर सिलेक्ट करत असते. त्याच्यामुळे जेव्हा आपण तिला ऑफ ठेवू तर त्यावेळेस आपण इझिली कोणत्याही ठिकाणी ड्रॉइंग काढू शकतो. तर परत आता आपण इथून काय घेतला, एक बॉक्स ड्रॉ केला. परत आता एक लहान बॉक्स, नेमप्लेटचा बॉक्स आपल्याला ड्रॉ करायचा आहे. तर तो सुद्धा आपण इथं ड्रॉ केला. आता या नेमप्लेटच्या बॉक्समध्ये काही मध्ये लाईन्स, पार्टिशन्स लाईन, तर त्या पार्टिशन्स लाईन्स आपल्याला इथं ड्रॉ करायचे आहेत. पार्टिशन्स लाईन आपण इथं ड्रॉ करणार आहोत. त्या लाईन्स आपल्याला चेक करायचे आहेत किती आहेत. तर 1 2 3 4 लाईन्समध्ये ड्रॉ केलेले आहेत. तर त्या 4 लाईन आपण इथं म्हणजे सिमिलर जे डिस्टन्स असेल त्या सिमिलर डिस्टन्सवरती ड्रॉ करणार आहोत. तर इथं आपण लाईन सिलेक्ट केली आणि ते ड्रॉ केले. बघा, आपण जेव्हा लाईन ड्रॉ करतो तर त्यावेळेस लाईन जर स्ट्रेट असेल तर ब्ल्यू कलरमध्ये आपल्याला दिसते, आणि ड्रॉ झाल्यानंतर तिचा जो कलर आहे तो ऑरेंज होतो. नंतर जर दुसऱ्या लाईनला ती जर कनेक्ट होत असेल तर ती ऑरेंज कलर जी आहे, जी लाईन त्या लाईनला टच होत आहे त्या लाईनचा कलर आपल्याला दिसतो. तर यावरून आपल्याला परफेक्ट मॅचिंग जी आहे ते लाईनची लक्षात येत असते. बघा, आता परत आपण काय करणार आहोत, इथं सुद्धा आपल्याला लाईन दिलेल्या आहेत, त्या लाईन आपण ड्रॉ करणार आहोत. नेक्स्ट एक वर्टिकल लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे, आणि राईट साईडला आणखी काही पार्टिशन्स आहेत ते आपल्याला ड्रॉ करायचे आहेत. त्यामध्ये आपल्याला जो सिम्बॉल्स आहे, ड्रॉइंग सिम्बॉल, जसं आपण शीटवरती लिहित असतो, ड्रॉ करत असतो, त्याप्रमाणे आपल्याला ड्रॉइंग सिम्बॉलसुद्धा यामध्ये काढायचं आहे. तर ड्रॉइंग सिम्बॉल आपल्याला इथं काढायचं आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला थोडा स्पेस जो आहे तो वरती थोडा जास्त लागणार आहे. त्यामुळे आपण काय करणार आहोत, तर थोडा वरती स्पेस जो आहे तो देण्यासाठी लाईन थोडी खाली आपण ड्रॉ करणार आहोत. ओके. याचा काही म्हणजे फरक पडत नाही. तर आपण सिम्पली ही जी आहे ड्रॉइंग शीट कशी तयार करायची, नेमप्लेट कशी तयार करायची, तर हे आपण यामध्ये बघत आहोत. आता आपला जो बॉक्स आहे तो नेमप्लेटचा बॉक्स आपला तयार झालेला आहे. यामध्ये आता फक्त आपल्याला काय करायचं आहे, तर जे काही आपल्याला दिलेलं आहे, नेम, रोल नंबर,
नंतर सेमिस्टर सेक्शन, सबमिशन डेट, ग्रेड, ह्या सर्व गोष्टी आपल्याला यामध्ये टाईप करायच्या आहेत. तर आपण बघूया. इथं टेक्स्टमध्ये जायचं आहे आपल्याला आणि टेक्स्ट टीवरती क्लिक करून तो बॉक्स आपल्याला जो आहे जिथं आपण नेम लिहिणार आहे तिथं आपल्याला तो घ्यायचा आहे. इथून आपण जो फॉन्ट आहे तो टेक्स्टचा फॉन्ट चेंज करू शकतो. टेक्स्टचा फॉन्ट चेंज केल्यानंतर ते टेक्स्टला जर आपल्याला म्हणजे त्याचं डायमेन्शन जर वाढवायचं असलं तर आपण इथून ते वाढवू शकतो. अशा प्रकारे टेक्स्टसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला शो होईल. आता इथं एक वेळेस आपण काय केलं, सेटिंग केलेली आहे. टेक्स्टचा जो फॉन्ट आहे तो पण सिलेक्ट केला, साईज पण सिलेक्ट केली. तर परत परत आपल्याला ते करायचं काम न पडावं यासाठी आपण काय करणार आहोत, तर हा जो बॉक्स आपण ड्रॉ केलेला आहे यालाच आपल्याला काय करायचं आहे, कॉपी करायचं आहे. कॉपी करू आणि नंतर तिथंच राईट क्लिक करून पेस्ट करू. म्हणजे काय होईल, त्याला नंतर ड्रॅग केलं म्हणजे आपल्याला तो कॉपी झालेला भेटेल. तर असं सेम बॉक्स आपण परत परत इथं कॉपी पेस्ट करून घेऊ शकतो. म्हणजे आपल्याला परत परत सेटिंग करायची गरज नाही. फक्त आपल्याला काय करायचं आहे, नंतर तो बॉक्स घेतल्यानंतर त्यावरती डबल क्लिक करायचं आहे आणि डबल क्लिक जेव्हा करू आपण, डबल क्लिक केल्यानंतर आपल्याला ते जे टेक्स्ट आहे ती टेक्स्ट एडिट करता येते. तर आता आपण समजा रोल नंबर आहे, तर रोल नंबर याच्यावरती क्लिक करणार आहोत, डबल क्लिक, आणि त्यानंतर त्यामध्ये सेमिस्टर अँड सेक्शन आपल्याला टाईप करायचं आहे. इथं आपण काय करणार आहे, सेमिस्टर अँड सेक्शन. ओके, असंच आपल्याला प्रत्येक हे जे आहे ते एडिट करायचं आहे. नंतर आहे सबमिशन डेट आपल्याला टाकायची आहे. नेक्स्ट लास्ट बॉक्स जो आहे त्यामध्ये ग्रेड दिलेला आहे, ग्रेड. तर इथं डबल क्लिक करून आपण तिथं ग्रेड टाईप करू. ओके. हां, नेक्स्ट आता आपल्याला यामध्ये दिलेलं आहे इन्स्टिट्यूट नेम, डिपार्टमेंट नेम. इथं परत सेम आपल्याला काय करायचं आहे, हां, परत आपण काय केलं, कॉपी केलं, पेस्ट केलं आणि सेम बॉक्स जो आहे तो तिथं घेतलेला आहे. आता तिथं फक्त आपल्याला काय करायचं आहे, इन्स्टिट्यूट नेम आपल्याला टाईप करायचं आहे. इन्स्टिट्यूट नेम. परत सेम बॉक्स आपण कॉपी करूया, कॉपी करून त्याला आपण पेस्ट करून परत त्यामध्ये डिपार्टमेंट टाईप करू. हा जो बॉक्स आहे जिथं आपल्याला ॲडजस्ट करायचा आहे तिथं आपण त्याला सिलेक्ट करून ॲडजस्ट करू शकतो. ओके, ठीक आहे. इथं व्यवस्थित वाटत आहे. परत आपण काय केलं, कॉपी केलं, पेस्ट केलं. आता काही वेळेस काय होते, आपण पेस्ट करतो तर त्यावेळेस ते राईट साईडला पण बाजूला पेस्ट होत असते, मग ते दिसत नाही. मग आपण काय करू, इथं नेम वगैरे हे जे आहे हे जेव्हा आपण कॉपी पेस्ट करतो ते आपल्याला शो होते. तर मग आपण इथून करूया. इथून आपण परत काय करू, डिपार्टमेंट नेम हे आपल्याला टाईप करायचं आहे. याला सुद्धा आपण थोडं ॲडजस्ट इथं करून घेऊ. ओके, हां. आता ॲडजस्ट झाल्यानंतर बघा, आता इथं स्क्रूजॅक असेंब्ली म्हणजे जे ड्रॉईंग शीटचं नाव आहे ते आपल्याला मधल्या बॉक्समध्ये लिहायचं आहे. तर त्यासाठी आपण सेम परत एक बॉक्स जो आहे तो काय करू, कॉपी करू आणि त्याला पेस्ट करू. पेस्ट केल्यानंतर त्याला इथं आपण पॅक करू. सॉरी, इथं लाईन डॅग झाली. तर आपण बॉक्स इथून काय करणार आहोत, बॉक्सला इथून आपल्याला इथं ड्रॅग करायचं आहे. त्याच्यावरती डबल क्लिक करून त्यामध्ये स्क्रूजॅक असेंब्ली आपल्याला टाईप करायचं आहे. आता इथं बघा, हे जे नाव आहे हे नाव बॉक्सच्या बाहेर जात आहे. तर नाव जर बॉक्सच्या बाहेर जात असेल तर अशा वेळेस आपल्याला त्याला ॲडजस्ट करता येते. जे कॉर्नरचे आपल्याला हे दिसत आहेत डॉट्स, त्याला आपण क्लिक करून ते जे नेम आहे ते ॲडजस्ट करू शकतो. याला सेंटरमध्ये घेऊ शकतो. परत नेक्स्ट आपल्याला आणखी काय दिलेलं बघा, शीट नंबर आणि चेक बाय. तर सेम आपण काय करूया, इथून एक कॉपी करणार, ग्रेड कॉपी केला आपण, त्याला पेस्ट केल्यानंतर त्याला आपण इथं ड्रॅग केल्यानंतर परत आपल्याला काय करायचं आहे, आता इथं शीट नंबर लिहू आपण. नंतर परत आपण काय करणार आहोत, ओके करून आपल्याला परत
कॉपी करायचं आहे शीट नंबरलाच, आणि कॉपी केल्यानंतर त्याला आपण इथं पेस्ट पण करणार आहोत. शीट नंबर कॉपी होत नाही आहे, तर आपण काय करू, इथं ग्रेडला करून बघू. कॉपी नंतर पेस्ट केल्यानंतर त्याला आपण इथे ड्रॅग करूया, आणि इथं आपल्याला लिहायचं आहे साइन बाय किंवा चेक बाय. म्हणजे जे तुमचे स्टाफ राहतील त्यांची इथं साइन येणार. ओके. आता हे जर लाईनच्या बाहेर जात असेल तर याला सुद्धा तुम्ही ॲडजस्ट करू शकता, किंवा मग याचा फॉन्ट जर थोडा मोठा असेल तर याला तुम्ही टॉपला जाऊन इथून फॉन्ट जो आहे तो थोडा कमी करू शकता. ही पण ॲडजस्टमेंट यामध्ये करता येते. आता हे जे आपण इथं हे नेमप्लेट काढलेली आहे, ही तुम्हाला समजण्यासाठी की आपण कशा प्रकारे यामध्ये नेमप्लेट तयार करतो, तर हे शो करण्यासाठी आहे. यामध्ये ॲक्च्युली तुम्ही जेव्हा ड्रॉ करसाल तर त्यावेळेस तुम्ही तुमचं नाव लिहिसाल, नेमच्या जागी नाव लिहायचं आहे, रोल नंबरच्या जागी रोल नंबर लिहायचा आहे. अशा प्रकारे म्हणजे तुम्हाला ते ड्रॉ करायचे आहे. इथं आपल्याला सिम्बॉल ड्रॉ करायचा आहे. आपण प्रोफाईल सिलेक्ट केली आणि नंतर सिम्बॉल जो आहे तो आपण ड्रॉ करत आहोत. तर इथं सर्कल ड्रॉ करणार आहोत आपण. हे जे आहे हे फ्रीली आपल्याला ड्रॉ करायचं आहे, कारण इथं आपल्याला काही ड्रॉ करायची नाही आहे. आपल्याला फक्त सिम्बॉल जो आहे तो शो करणं आहे. त्याच्यामुळे इथं डायमेन्शनचा रोल नाही आहे. अशा प्रकारे आपण सिम्पली सिम्बॉल जो आहे तो ड्रॉ केलेला आहे. याला सेंटर लाईन वगैरे तुम्ही ड्रॉ करून घ्या. आणि यामध्ये बघा ऑल डायमेन्शन आर इन MM हे एक नेम आहे, तर ते सुद्धा तुम्हाला टॉपला, या बॉक्सच्या टॉपला टाईप करायचं आहे. सेम जसं आपण टाईप केलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला ते टाईप करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण सिम्बॉल ड्रॉ केलेला आहे. नंतर इथं आपण सेंटर लाईन एक ड्रॉ करून घेणार आहोत. सेंटर लाईन मॅन्युअली आपण ड्रॉ करू, कारण इथं आपल्याला कुठल्याही प्रकारच्या ड्रॉइंगच्या कमांड्स जे आहेत ते अवेलेबल नाही आहेत. की फक्त आपल्याला एक शीट जी असते नेमप्लेटवाली शीट, तर ती आपल्याला इथं अवेलेबल असते, आणि त्याच्याशी रिलेटेड कमांडच यामध्ये आपल्याला अवेलेबल असतात. त्यामुळे आपण काय करणार आहोत, इथं मॅन्युअली जे सेंटर लाईन आहे ती ड्रॉ करणार आहोत. म्हणजे ही शो करण्यासाठी आपण फक्त ड्रॉ करत आहोत की सिम्बॉल जो आहे तो आपल्याला अशा प्रकारे इथं काय करतो की आपली जी शीट आहे ती कोणती शीट आहे ते आपल्याला त्या सिम्बॉलवरून लक्षात येते. त्यासाठी आपण इथं हे सिम्बॉल पण ड्रॉ केलेला आहे, जो आपल्याला नेमप्लेटमध्ये ऑलरेडी दिलेला आहे. तर आणखी एक सेंटर लाईन जी आहे ती इथं आपण ड्रॉ करूया. आणि नंतर मग सेंटर लाईन झाल्यानंतर म्हणजे आपली कंप्लीट जी शीट आहे नेमप्लेटवाली ती आपली इथं ड्रॉ होऊन जाते. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, तर हा जो शीट आहे आपण झूम केलेली होती टाईप करण्यासाठी, तर आता आपण तिला थोडं व्यवस्थित झूम आउट करूया. आणि नंतर आपल्याला याचा स्क्रीनशॉट काढायचा असतो. आणि आपले जे मॅन्युअल्स आहेत, लॅब मॅन्युअल, प्रॅक्टिकल मॅन्युअल्स, तर प्रॅक्टिकल मॅन्युअलमध्ये आपल्याला ते लावायचं असते. तर त्यासाठी आपण Ctrl+Shift+S हे प्रेस करून जेवढं आपल्याला ड्रॉइंग आहे तेवढी सिलेक्ट करायची आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे. तो स्क्रीनशॉट आपण आपल्या जे काही फाईल्स असतील, फोल्डर्स असतील त्यामध्ये सेव्ह करूया, आणि नंतर त्याची व्यवस्थित प्रिंट काढून आपल्याला आपल्या मॅन्युअलमध्ये लावायचे. नेक्स्ट ऑप्शन जे आहे तर यामध्ये आपल्याला स्क्रीनशॉटसाठी ऑलरेडी सॉफ्टवेअरमध्येच अवेलेबल करून दिलेलं आहे. जसं टूल्समध्ये तुम्हाला जायचं आहे, टूल्समध्ये गेल्यानंतर इथं इमेजमध्ये जायचं आहे, इमेजमध्ये कॅप्चर करायचं आहे. कॅप्चरमध्ये जाऊन ॲरो जो आहे तो ॲरोवरती सिलेक्ट करून जेवढी आपली डायग्राम आहे तेवढी डायग्राम आपल्याला सिलेक्ट करून तिचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. त्याला पण आपण सेव्ह करू शकतो. अशा प्रकारे पूर्ण जे आपलं फर्स्ट प्रॅक्टिकल आहे ते या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेलं आहे. 3D मॉडेलिंग अँड ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग.